हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, RTO लॉटरी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासमोर येत आहे. मित्रांनो, काय अपडेट आहे संपूर्ण काय आपण यामध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून घ्या. चला तर मित्रांनो, पाहूयात काय अपडेट आहे. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता RTOकडून आपल्याला ऑफिशियल एक परिपत्रक आलं आहे. तर मित्रांनो, RTOचा रिझल्ट हा येत्या शुक्रवारी लागणार आहे. हो मित्रांनो, RTOचा निकाल हा येत्या शुक्रवारी लागणार आहे, म्हणजे 7/6/2024 रोजी RTOचा निकाल हा लागणार आहे. तर सकाळी 11 वाजता RTOचा निकाल हा लागणार आहे. तर तुम्हाला तयार राहायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, RTOचा निकाल आता तुम्हाला कशावर बघायचा आहे त्याची साईटसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, याची साईट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तिथून जाऊन तुम्ही सिम्पली RTOची जी लॉटरी आहे ती तिथून तुम्ही चेक करू शकता. तुमचं मुलाचं किंवा मुलीचं यादीमध्ये नाव आले की नाही तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सकाळी 11 वाजता तयार राहायचं आहे शुक्रवारी. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला जी RTOची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर प्रथम यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता अशा काही डॅशबोर्ड दिसेल. तर आता इथे सर्वात प्रथम तुम्हाला दिसेल सिलेक्टेड मूळ यादी. तर तुमचं जे अकॅडमिक आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा टाकून गो करायचं आहे. गो केल्यानंतर तुमच्या मुलाची यादी तुम्हाला डाउनलोड स्वरूपात येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर ऑप्शन आहे वेटिंग लिस्ट. जर तुमचं मूळ यादीमध्ये जर नाव नसेल तर तुमचं मुलाचं नाव तुम्हाला हे तुमचं वेटिंग लिस्टमध्ये चेक करायचं आहे. जर तिथेसुद्धा तुमचं मुलाचं जर नाव दिसले नाही तर तुम्हाला नॉट सिलेक्टेडमध्ये जाऊन तुमच्या मुलाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, जर तिथेसुद्धा तुमच्या मुलाचं जर नाव दिसेल तुम्हाला नॉट सिलेक्टेडमध्ये, तर समजून घ्यायचं आहे तुमच्या मुलाचं लॉटरीमध्ये नाव आलेलं नाही आहे आणि ते तुमचा मुलगा सिलेक्ट झालेला नाही. तर अशी होती माहितीपूर्ण अपडेट. जर अपडेट तुम्हाला माहितीपूर्ण वाटले असेल तर नक्कीच दुसऱ्या पालकासोबत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.